अमित शाह इतना झूठ बोलकर आपको नींद कैसे आती है? ज्यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केलाय त्यांना चक्की पिसायला पाठवू म्हटलेला त्यांना आपण जवळ घेऊन बसलात. जेवढ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना जवळ घेतलं. तरीही आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रात आल्यावर अमित शाह यांच्या भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट उद्धव ठाकरे यांच्या नावाने होत होता. मोठे आव्हान त्यांना उद्धव ठाकरे वाटतात ही आमची सकारात्मक गोष्ट आहे. आम्ही काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं याचे सल्ले अमित शाह यांच्याकडून घ्यावे. इतके वाईट दिवस ठाकरे कुटुंबीय आणि मातोश्रीवर आले नाहीत. ठाकरे बाणा महाराष्ट्राला माहीत आहे. छत्रपती शिवरायांच्या पायाशी एकनाथ शिंदे यांनी खोटी शपथ घेतली यावर अमित शाह यांचं काय म्हणणं आहे? कोणीतरी नोटीस पाठवली म्हणून घाबरणाऱ्या आम्ही नाही. गेल्या 2.5-3 वर्ष रोज असल्या केसेस आणि नोटीस याचा आम्ही सामना करत आहोत. नोटीस पाठवलं म्हणून सुनील टिंगारे धुतल्या तांदळासारखे होतात का? धनंजय महाडिक, देवेंद्र भुयार, रवी राणा, राम कदम यांच्या डोक्यात सत्तेचा माज आहे. त्यांना असं वाटतं त्यांनी आपली बापजादी दौलत विकून इथल्या माय भगिनींना दौलतजादा केली आहे. पण त्यांना माहीत असावं महाराष्ट्रातील लोकांच्या टॅक्समधून हे दिलं जातं. कराड तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज भव्य महिला मेळावा घेण्यात आला. त्यावेळी सुषमा अंधारे पत्रकारांशी बोलत होत्या. अमित शाह जी इतना झूठ कैसे बोल लेते हैं आप? इतना झूठ बोलकर आपको चैन की नींद भी कैसे आती है? 70,000 करोडचा घोटाळा ज्यांनी केला आहे त्यांना आम्ही चक्की पिसायला पाठवतो असं आपणच जाहीर सभांमधून सांगत होतात आणि त्याच लोकांना आपण जवळ घेऊन बसलात. आपला मुलुंडचा व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या ज्याने अनेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्याच्यावर आरोप केले ते सगळे आज भाजपामध्ये आहेत. आणि तरीही तुम्ही आम्हाला सांगायचं पण आम्हाला आनंद आहे. अमित शाह महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्या भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट ज्या अर्थी उद्धव साहेबांच्या नावाने करतात त्या अर्थी त्यांना महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं भक्कम आव्हान हे उद्धव साहेब वाटतं. ही आमच्यासाठी प्रचंड सकारात्मक आणि लढण्यासाठी ऊर्जा देणारी बाब आहे. आणि पुढे असे म्हणतात की राहुल गांधी आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि सावरकरांच्यावर 2 चांगले शब्द बोलून दाखवा जाहीर. आम्ही काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं याचे सल्ले अमित शाह यांच्याकडून घ्यावे. इतके वाईट दिवस निश्चितच मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर आले नाहीत. ठाकरे बाणा हा महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे ठाकरे बाण्याला हे पक्कं माहिती आहे. ते स्वतःचं म्हणणं काय ते मांडतात. इतरांकडून स्क्रिप्ट आणून पोपटपंची करत नाहीत. परंतु आम्हाला जे लोक सावरकरांवर बोलायला सांगत आहेत त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की राहुल गांधीजी यांच्या हातातलं लाल रंगाचं संविधान बघून जे अर्बन नक्सली शब्द तुम्ही वापरला तो शब्द वापरणं म्हणजे फक्त संविधानाचा अपमान नाही तर संविधान निर्माण करणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. त्यावर अमित शाह काय बोलणार आहेत? छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदेंनी जी खोटी शपथ घेतली आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा जो समुद्रकिनारीचा पडला आणि ज्यामुळे आमच्या सगळ्यांच्या, शिवराय आमचा आराध्य आहे, आमच्या महाराष्ट्रीयांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या यावर तुमचं काय म्हणणं आहे? इंदू मिलच्या स्मारकासाठी तुम्ही 10 वर्षापूर्वी कुदळ मारली होती, तिथं अजून एक विटही रचू शकला नाहीत, यावर तुमचं काय म्हणणं आहे? अरबी समुद्रामध्ये तुम्ही शिवस्मारक उभं करणार होतात जे अजूनही झालं नाही, यावर काय तुमचं म्हणणं आहे? अमित शहाजी आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. आमच्या राज्यात येऊन तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत. 4 ते 14 पवारसाहेब केंद्रात मंत्री होते त्यावेळेलाही महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं, त्यावेळेलाही अन्याय झाला आहे असं अमित शहा म्हणतात. आदरणीय पवारसाहेब ज्या काळात मंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा भूकंपासारखी स्थिती त्यांनी हाताळली आणि उद्धव साहेबांनी कोरोनासारखी स्थिती हाताळली. संरक्षण मंत्री म्हणून आणि केंद्रीय कृषी मंत्री म्हणून त्यांनी काय काम केलं या कामाची माहिती मला वाटतं अमित शहाजी आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांकडून ऐका. वाजपेयीजी हयात नाहीत पण त्यांचे व्हिडिओ जरा ऐका, अभ्यास करा. नया मुल्ला जोर से बांग देता है असं करू नका. मुळात पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी पवारसाहेबांच्याबद्दल काय सगळे तुमचे भाजपचे नेते बोलत होते हे ऐका. आणि हो, तुमची स्क्रिप्ट वाचणाऱ्या
राज ठाकरेंनी पवारसाहेबांच्या वाढदिवसात काय काय म्हटलं हेही कधी कधी ऐकत जा. मला माहिती आहे तुम्हाला राज ठाकरे महत्त्वाचे वाटत नाही, तुम्ही पपेट म्हणून वापरता, पण कधीतरी बघा जमलं तर तेही करून, म्हणजे तुम्हाला पवारसाहेब काय आहेत ते कळेल. आमदार सुनील टिंगरेंवर बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी तिन्ही पक्षांचे म्हणजे महाविकास आघाडीतील पक्षांना कायदेशीर नोटीस त्यांनी पाठवलेली लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे. पाटणमधल्या एका आमदाराने मी ड्रग्जवर प्रश्न विचारला म्हणून मला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली. मला असं वाटतं अशा नोटिसांना घाबरून जर आम्ही काम करायला लागलो तर लोकशाही वाचेल कशी. इतक्या नोटिसांना आणि कुठल्या तरी केसेसना घाबरणारे आम्ही नाही आहोत. गेली 2.5-3 वर्ष आम्ही रोज अशा सगळ्या केसेस आणि या सगळ्या कारवायांचा सामना करत आहोत. त्याची आम्हाला यत्किंचितही तमा वाटत नाही. सुनील टिंगरे हे तिथे का पोचले, पोर्श कारच्या तिथे, रक्ताचे नमुने कुणी बदलले, कोणत्या मोठ्या नेत्याने फोन केला, काय काय घडलं, हे मला प्रचारात कुणी बोलायला लावू नये. मी अजूनही फार शांतता आणि फार संयम बाळगलेला आहे. त्यामुळे सुनील टिंगरेंनी स्वतः अवाजवी आक्रस्ताळेपणा करायची गरज नाही. तुम्ही काय आहात हे मतदारसंघात सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही काय आहात हे अक्षरशः पुण्याच्या पत्रकारांनाही आणि पुण्यातल्या बुद्धिजीवी लोकांनाही माहिती आहे. सुप्रियाताई सुळेवरती त्यांनी या संदर्भामध्ये नोटीस त्यांनाही पाठवलेलं आहे, पक्ष प्रमुखांना पाठवलेलं आहे, त्याचबरोबर त्यांना देखील पाठवलेलं आहे. काय फरक पडतो त्यांनी? नोटीस पाठवल्याने काय फरक पडतो बरं? नोटीस पाठवली म्हणजे काय याचा अर्थ सुनील टिंगरे काय धुतल्या तांदळाचे होतात? नोटीस पाठवली म्हणजे काय टिंगरेंचे लगेच सगळे ज्या काही त्यांनी आत्तापर्यंतच्या केलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विसरल्या जातील? हे नोटीस पाठवणं वगैरे म्हणजे ना, एक ती म्हण आहे ना, बूंद से गई सो हौद से नहीं आती, तर ती भरून काढण्याचा एक केलेला केविलवाना प्रयत्न आहे. याच्या पलीकडे काही नाही आणि त्याला आम्ही काही फार भीक घालत नाही. धनंजय महाडिक असं म्हणले की काँग्रेसच्या रॅलीत सभेत लाडक्या बहिणी योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला दिसल्या त्यांचे फोटो काढा, नावं टिपून द्या. धनंजय महाडिक असतील, रवी राणा असतील, देवेंद्र भुयार असतील किंवा राम कदम असतील, हे लोक ज्या पद्धतीने बोलतात यांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की जणू काही त्यांनी त्यांच्या बापजाद्याची प्रॉपर्टी विकून इथल्या मायभगिनींना त्यांनी दौलत जादा केली आहे. पण त्यांना माहिती असावं की महाराष्ट्रातल्या लोकांनी भरलेले टॅक्सचे पैसे, महाराष्ट्राच्या GSTचे पैसे, हक्काचे पैसे, ते पैसे आमच्या बहिणींना मिळालेले आहेत. आणि त्या पैशावरून तुम्ही अशा पद्धतीने जर बोलणार असाल आणि आमच्या महिलांची अवहेलना करणार असाल, आमच्या बहिणींची प्रतारणा करणार असाल, त्यांना प्रताडित करण्याचा प्रयत्न करणार असाल, तर महाराष्ट्रातल्या लेकी बाळी फार चोखपणे धनंजय महाडिकांना त्यांचा जो राजपुत्र सामन्यामध्ये आला की मिसरूड न फुटायच्या आधी या माणसाला उमेदवारी वगैरे द्यायचा प्रयत्न झाला आहे, या सगळ्यांना महाराष्ट्राची जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.